म्हणजे हा पुण्यातला एक्सपिरियन्स म्हणजे नेकलेस रोड त्याला म्हणतात. पुढे जस्ट एक क्रॉस केलं म्हणजे नंतर असं पूर्ण डोंगर लागतो. तिथे 3 रस्ते तिथे प्रॉपर केस सोडून एक बाई दिसलेली. बापरे. हां, परत पुढे गेलो, एक पांढरा शर्ट, निळ्या कलरची पॅन्ट. तर तसा एक 3री किंवा 4थीतला मुलगा एवढ्या 4 वाजता कुठनं शाळेचा मुलगा असं चालत गेला. बापरे. शिमग्याला या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. गणपतीपुळ्यात म्हणजे कसं आहे की हे म्हणजे आहेच, ज्या 2 स्टोरी आहेत त्यातलं पहिली एक सांगतो की जेव्हा मी पुण्याला म्हणजे बॅचलर्समध्ये राहत होतो, म्हणजे आईला घेऊन येण्याच्या अगोदर 6 महिने बॅचलर्समध्ये होतो आणि आमचाच भाऊकीमधला पारकर म्हणूनच आहे. तर त्या भावाबरोबर मी 6 महिने बॅचलर्स म्हणून राहत होतो आणि त्याने तीच गाडी घेतली होती आणि ती गावावरनं पुण्याला आणायची होती. आणि आम्ही दिवाळीला कसं 5 दिवस सुट्टी मिळते, 5 दिवस आम्ही गावाला होतो. मग आता नेक्स्ट डे ऑफिस. मग आम्ही काय केलं की अजून एक दिवस थांबलो आणि परत म्हटलं की नाही, परत आता उद्याचं ऑफिसला तर जॉईन केलं पाहिजे सकाळी. मग आम्ही डिसाईड केलं की आपण रात्रीच निघू, म्हणजे किती 2:30-3 वाजता. म्हणजे बाईकवरनं प्रवास नाही म्हटलं तरी गणपती ते पुण्यात यायला 9 ते 10 तास लागतात हॉल्ट करून. म्हटलं निघू मग 2:30-3 वाजता. सो आम्ही दोघं पण प्रॉपर म्हणजे सेफ्टी इक्विपमेंट, हेल्मेट आणि हे सगळं घेऊन निघालो 2:30 वाजता. आणि पुढे जस्ट एक क्रॉस केलं म्हणजे नंतर असं पूर्ण डोंगर लागतो चढल्यानंतर. मे बी तू गेला असेल तर तुला माहीत असेल. तर त्या रस्त्याला सरळच आहे असं आणि आजूबाजूला असे काही रहदारी घरं बिरं काही नाही, जस्ट रस्ता आणि आजूबाजूला झाडी असेल नॉर्मल. आणि कसं दिवाळीचा टाईम म्हणजे थंडीचं आणि थंडी असल्यानंतर धुकं असतं. तर ते धुकं आहेच तिथे त्या एरियामध्ये. आम्ही चाललो आहे तिथे 3 रस्ते आहेत, सरळ जातो, एक राईट टर्न येतो. तर त्या जसं आता कसं आहे की आता बोर्ड लागलेलं असं, पण त्या काळी कसं आहे की अजून ते माइलस्टोन्स असतात नाही का, पिवळं आणि व्हाईट याच्यामध्ये लिहिलेलं असं की किती पुढे किलोमीटर गाव आहे असं. तर तिथे एक बाई बसलेली होती. बापरे. हां, म्हणजे आम्हाला आधी वाटलं की ते धुकं आहे, टू बी फ्रँक. म्हणजे कारण भास होतात की काही जर असं धुकं दिसलं की आपल्याला ती आकृती जाणवायला लागते नसलं तरी. पण स्टील तिथे प्रॉपर केस सोडून एक बाई दिसलेली आम्हाला. आणि तो गाडी चालवत होता, मी मागे होतो. पण त्या फॉगमुळे काय झालं नंतर की त्याच्या चष्म्यावरती आहे ना फॉग यायला लागला, पाणी साचायला लागलं. तर तो बोला की मला जमत नाही आहे, तर तू चालव. तर मी चालवायला घेतली तेव्हा मी त्या गावाच्या हद्दीच्या इथे आलो कॉर्नरला आणि तेव्हा हे दिसलं. हे त्याने पण बघितलं, भावाने पण. तो बोला काहीच बोलू नको, आणि तो माझ्यापेक्षा मोठा होता, म्हणजे 2 वर्षांनी तू मोठा आहे माझ्यापेक्षा. बोला काही बोलू नको, तू गाडी चालव. म्हणजे परत मी म्हणतो की ह्या गोष्टीचा त्रास नाही, फक्त दिसतंय आम्हाला आणि आम्ही आमच्या वाटेनं, म्हणजे ते त्याच्या वाटेला बसलेलं आहे, आम्ही आमच्या वाटेने जातो. काय आम्ही थांबलो नाही, काही नाही. परत पुढे गेलो, एक ऑलमोस्ट 15 किलोमीटर पुढे गाव लागतं, म्हणजे एक ते ऑलमोस्ट तेव्हा 4 वाजले असतील, टायमिंग पण असेल तेवढं 4-4:30. तर गावाला कसं आहे की आपलं शाळा जी असतात, जिल्हा परिषद शाळा, पांढरा शर्ट, निळ्या कलरची पॅन्ट, बरोबर. तर तसा एक 3री किंवा 4थीतला मुलगा समोरून चालत येतो रस्त्याच्या मधून. म्हणजे प्रॉपर त्याच्याकडे बॅग आहे, एक वॉटर बॉटल आहे, जी नाही का सिपर म्हणतो आपण त्या टाईपमध्ये, आणि तोच चालत येतो आमच्या दिशेनं. पण त्याने हे काय केलं नाही, तो येतोय, आम्हाला दिसतंय की येत आहेत, बट त्रास नाही दिला. त्याने माझ्या लिटरल भावाने असे मांडे दाबले होते की एवढ्या 4 वाजता कुठनं शाळेचा मुलगा असं चालत गेला आणि आजूबाजूला काही रहदारी नाही. बापरे. 4 वाजताची गोष्ट आहे. असं पण नाही गाव आहे किंवा काय आहे बाजूला, काहीच नाही. म्हणजे जनरली ते कातळ आहे, म्हणजे जसं आपण आंब्याची धंदा करतो किंवा जसं काय म्हणतात आंब्याची शेती असते राईट, किंवा चिऱ्याची खाण आहेत, असा एरिया. तिथे काहीच तुमचं घर नाही, काही नाही आजूबाजूला. आणि ते पण 4 वाजता कुठला मुलगा असं येणार आहे पहाटे म्हणजे त्या दिशेने, आणि ते काही करत नाही. म्हणजे तो आपल्या दिशेने तो चाललाय वाटचाल त्याची, आणि आम्ही आमच्या दिशेने पुण्याच्या दिशेने. हा एक तो अनुभव 2015-16ची असेल गोष्ट ही.